भविष्याची या डावमध्ये पाहायला मिळालेला आहे, या सामन्यामध्ये पाहायला मिळाला आणि तोच ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. बोलू आपण पुन्हा एकदा एका स्वागताकडे. आपल्यामध्ये एक प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय या धनाजी भालेकर साहेबांचे आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण इथे करत आहोत. सहसचिव पोटीवले जगदीश म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि जगदीश म्हात्रे साहेबांचे शुभ. तर सामन्याला सुरुवात आणि संमेलन कक्षामधून देखील आपण करूया बदल. संमेलन कक्षामधून पुढील आवाज ऐकूया आपण समीर ठाकरे यांचा. मात्र यावेळी मात्र आपण पाहतोय या चेंडूला भिरकवून दिले सीमा पार षटकार. नितीन पुन्हा एकदा नितीन विरुद्ध जीतू. हे चांगलं बॅटल. पुन्हा स्मॅश केलाय वन्स अगेन. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने सीमा पार. आलाय चौकार. काय सुरुवात पाहायला मिळाली या ठिकाणी, ज्या पद्धतीने पुन्हा जागा मिळाली आहे. पुन्हा बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला नितीन आता ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकत राहणार आणि या ठिकाणी जीतू गवळी मात्र कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला रस बनवत राहणार. आला आणखी एक चौकार. आगास केला. सुपर स्टार्ट इयर. यावेळेला फुल लाईन थोडंसं पुढे टाकला. बॉल ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत आणि हा चेंडू मात्र डॉट आलाय. इथे कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि धावसंख्येला अगदी आपण बघतोय की आता जो ज्या पद्धतीने सुरुवात मिळवलेली आहे असं वाटतं की फार मोठी टोटल उभारली जाणार. थोडस खाली राहणारा बॉल. ओ आता खराब फिल्डिंग झाली आहे. हुलकावणी दिली आहे थर्डमॅनच्या फिल्डरला चेंडून आणि हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. बाईकच्या स्वरूपामध्ये आलाय चौकार. विरुद्ध या ठिकाणी आपण बघतोय की चांगल्या पद्धतीने रन चाललेत, परंतु हे विसरून चालणार नाहीये की नितीन गवली ज्या फॉर्मात आहे. पहिला अर्धशतक देखील या एकता प्रीमियर लीग मध्ये नितीन झळकावलंय, परंतु समोर जीतू आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. धड धाकड शरीर यष्टीचा खेळाडू, नेहमीच मजबूत बांध्याच्या खेळाडूंमध्ये पण जीतू एकमात्र असा खेळाडू आहे की जो वेगाने रन्स देखील पळून पूर्ण करतो आणि षटकार चौकार देखील वेगानं तो त्याच्या इनिंग्स मध्ये मारत असतो. आणि 19 पहिल्या षटकाचा केस संपलाय. जबरदस्त इनिंग पाहायला मिळते आणि जबरदस्त सुरुवात बघायला मिळते, ती म्हणजे स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघाकरिता. जगदीश म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे.
जे 40+ सहसचिव देखील आहेत त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर आणि राहुल गोलंदाजी करण्यासाठी आला. कमबॅक करावा लागणार आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्यात नितीनच्या अगेन्स्ट. यावेळेला ऑन द राईट अक्रॉस द लाईन ड्राईव्ह करण्यात आला मिड विकेटच्या दिशेनं. बॉल वेगानं सरसत आणि त्याच्यावरती 2 धावा सहजच पडून पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येकी बॉल मिडल करत असताना आणि टक असा आवाज येतोय ज्या वेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होतोय. आणि हा साऊंड ऐकायला मजा येते खरं तर फलंदाजांना आणि त्यांच्या सर्व संघ सहकाऱ्यांना, परंतु गोलंदाजाला हा साऊंड मात्र ऐकायला मजा येत नाही. 21 धावा धावफलकावर 21 रन्स. पुन्हा एकदा ठक असा आवाज आला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीयेत. गॅप शोधलाय. गॅप मोठा होता आणि तिथे नाही धावांचा तोटा. जितूच्या बॅटमधून आलाय हा चौकार. क्लासिकल ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. फर्स्ट क्लास ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय आणि जेथे गॅप मोठा होता तिकडनंच चेंडूला पाठवलाय. प्लेसमेंट लाजवाब. अतुल तांगडी त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. फुल टॉस होता, सहजच होतो फलंदाजाकरिता. आता फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल. लॉंग ऑफ सेट केला. लॉंग ऑन लाईक फिल्डर आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग लाईक फिल्डर सेट करण्यात आला. ओव्हर द विकेट ना. ओ यावेळेचा चेंडू आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. कीपरकडनं थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि 1+1 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. पोलार्ड आता अखेर स्ट्रायकिंग एंडला आलाय. जवळपास 7 ते 8 चेंडूंचा वेट त्यानं केला, परंतु तो एन्जॉय करत होता. नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून जितूची फलंदाजी. बऱ्याच आपण सचिन तेंडुलकर यांच्या मुखातून ऐकले की कधी कधी असं व्हायचं की मला स्ट्राईक एंड मिळणार नाही, तर बरं की ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग सुरुवात करायचा त्याची बॅटिंग बघायला मजा यायची नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून. आणि इथे आपण बघतो की पोलार्ड जसा स्ट्रायकिंग एंडला आला, राहुलनं अगदी फुलर लेंथ यॉर्क लेंथ बॉल हाताळलाय आणि डॉट बॉल येतोय त्याच्या ओव्हरमध्ये. तिसरा सामना आजच्या रजनीमधील आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर होता चेंडू. एक धाव अखेर त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. पोलार्ड या एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना धावसंख्या धावफलकावरती 28 आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या फलंदाजीनंतर सध्या केलाय. नितीन 11 टीमचा विचार केला तर पहिलाच सामना त्यांनी जिंकला. तब्बल 100 धावा बनवल्या होत्या, परंतु दुसरा सामना ते पराभूत झालेले आहेत. आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान काल एकच मॅच त्यांची झाली होती आणि तो सामना त्यांनी जिंकला होता, सहजगत्या जिंकला होता. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. थर्डमॅनला फिल्डर आहेत. जिथून थोडंसं आता स्टान्स बदलून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटनं त्याच्या चांगले रन्स आलेत, मात्र कुठेतरी अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळतोय आणि या गोष्टी गरजेच्या आहेत सध्याच्या या युगामध्ये. जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, एवढा फास्ट क्रिकेट झालाय आणि एवढी आता कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा मोठी आहे, आणि या युगामध्ये जर तुम्हाला एक क्रिकेटर म्हणून टिकून राहायचं आहे तर काहीतरी वेगळं करावं लागेल. मग तुम्ही बॉलर असाल, बॅटर असाल, काहीतरी वेगळं पण आणावं लागेल. आणि आता डीपमध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट लाईक फिल्डर सेट केला. लॉंग ऑफ जो होता त्याला वर आणला आणि लॉंग ऑन लाईक फिल्डर सेट केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 28.
राहुल तयार ओव्हर द विकेट. ओ यावेळेला विकेट टू विकेट बॉल आणि हवेत आहे, परंतु इथे नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. इट इज अ नो बॉल. फील्ड प्लेसमेंट, क्षेत्र रक्षण चुकीचं सेट केलं आणि त्याच्यामुळे नो बॉल. विकेट कीपर आणि पंचांच्या मध्ये 3 फिल्डर होते. बिहाइंड स्क्वेअर 3 फिल्डर्स सेट करण्यात आले होते आणि त्याच्याचमुळे हा नो चेंडू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. जीतू गवली आउट झाला होता, मात्र आता नो बॉल आलाय. एक क्या हुआ, आतंक का दूसरा नाम बाबू भाई. अरे ये जीतू भाई. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 30 धावा 30 रन्स. यापुढील आता बॉल असेल, आता फ्री हिट. जीतू जवळजवळ बाद झाला होता, परंतु नो बॉल आला आणि तो बचावला गेला. 30 रन्स 30 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात आणि आता पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय राहुल. फ्रीट बॉल, फ्रीट बॉल पोदाडनं लॉफ केला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडूवरती पोहोचले, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर आणि हा चेंडू देखील जातोय सीमा पार. पोलाडच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. चंदू मुकादम यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. नक्कीच EPL एकता प्रीमियर लीग आलेल्या सर्वच मान्यवरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. तिसरं षटक असेल आणि गोलंदाजीसाठी बॉलरने प्रज्वल आलाय. प्रज्वल ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. काल प्रज्वलने 21 धावा खर्च केल्या होत्या. जितू सध्या वैयक्तिक बॅटिंग करतोय सध्या 22 वर. त्याच्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आणि 1 डबल देखील पाहायला मिळाले आणि एकूण 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. प्रज्वल चला स्टार्ट करा ओव्हर, वेळ जास्त होतोय. प्रज्वलचा पहिलाच बॉल हुक केलाय आणि चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेरचं तिकीट बुक केलंय. स्क्वेअर लेग सीमा पार आलाय षटकार. What a shot, that was a great shot. काय फटका होता. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, अखूट टप्पा आणि चेंडूच्या आकाशाशी गप्पा. क्या धुमाल सर. आणि या सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय. या धावसंख्या या 6 ने पुढे जात असताना 40 वर 40 रन्स ऑन दी बोर्ड डाऊन. प्रज्वल ठाकूरच्या विरुद्ध हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय. ठाकूरचा पुढचा बॉल स्मॅश केलाय. ठाकूर तो गियो. बॅक टू बॅक 2 सिक्सर. काहीतरी पारितोषिक लागले ना 500 राजू पाटील यांच्याकडनं आहेत ना ते. आणि असं वाटतंय आता त्या दिशेने वाटचाल आहे, कारण 34 धावांवर पोहोचलाय जेतू. ठाकूरच्या विरुद्ध 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले. ओव्हर द विकेट फुल टॉस होता, लोव फुल टॉस होता, खेळायचा होता. ऑन साइडला बॉल येतो लॉंग ऑफ कडे, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. दुसरा धावेचा प्रयत्न राहिलाय. धावाची देखील संधी त्या ठिकाणी होती, नकार दिला. जरूर दुसरी धाव घेणं थोडं कठीणच होतं आणि
थांबवले तिथे फलंदाजाला. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 47 धावा. स्वयंभू युवा प्रतिष्ठान हा संघ आता कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 47 रन्स धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 येथे मार्गस्थ असताना एकता प्रीमियर लीग ओव्हर द विकेट. हो, यावेळेला पुन्हा बॉल हवेत. मिस टायमिंग शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूच्या खाली जरूर पोहोचला होता परंतु झेल झालेली नाहीये. एकच वेळ जो आनंदाचा क्षण आला होता तोही नो बॉलने घालवला नितीन 11 संघाकरिता. ज्या वेळेला जितू गवळीचा झेल पकडण्यात आला होता आणि इथे बघता बघता 48 धावा. हा सामना देखील असं वाटते की हाय स्कोरिंग बघायला मिळेल. चेसिंग फार डिफिकल्ट राहिली कालपासून आपण बघतोय. दोन टीम्सनं चेसिंग केली जरूर. आपण बघतोय की फील्ड प्लेसमेंट मध्ये आता थोडासा बदल. पुन्हा एकदा शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. दोन खेळाडू तट्यात सर्कल मध्ये. विकेट किपर यष्टापासून थोडस दूर आहे. 48 धावा धावफलकावरती. फील्ड प्लेसमेंट मध्ये सातत्याने बदल केला जातोय. नितीन गवळीची देखील परीक्षा असेल या मॅच मध्ये. एक 50 देखील या स्पर्धेमध्ये त्यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाली आहे. प्रज्वल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर जितू. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न केलाय. मनगटी फटका बघायला मिळतोय आणि इथे दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा. चर्चा आपण तीच करत होतो की जितू असा एक मजबूत बांध्याचा खेळाडू की जो रन्स देखील वेगानं पूर्ण करतो आणि चौकार षटकार देखील त्याच वेगानं पूर्ण करतो आणि याचबरोबर 50चा आकडा देखील पार केलाय स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमसाठी. पहिलं माइलस्टोन आणि आता टायन्सचा गजर होतोय. 50 धावा कंप्लीट. प्रज्वल पुन्हा एकदा. ओ हो हो हो, ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय भव्य सिक्सर जितू गवळीच्या बॅट मधून. Oh, that was a butter shot from शिवांश. शिवांशचं असं म्हणणं होतं. शिवांशनं आज बाईट देखील खूप चांगली दिली टॉस सेरेमनीला आणि या सिक्सरने आपण पाहतो धावसंख्या 56 वर. 3 षटकं येथे संपन्न झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा आणि वैयक्तिक 43 वर जाऊन पोहोचला बॅटर जितू. चला नेक्स्ट मॅच कृष्णा एंटरप्राइजेस वर्सेस प्रवीण पॅन्थर्स. दोन्ही कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमनं 2-2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. यावेळेला हा चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केलाय. ऑप्शनच्या बाहेर चांगली लाईन देखील पाहायला मिळाली आणि एक बाउन्स प्राप्त करत असताना परंतु आता वाईट साठी रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीम चेक केला जाईल. इट्स अ फेअर रिव्ह्यू लॉस. चला फलंदाजी करणाऱ्या टीमनं आपला आता रिव्ह्यू गमावला आणि हा असेल डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 56 अब तक 56. चला प्रवीण पॅन्थर्स त्यांनी 2 पैकी 2 मॅचेस जिंकलेत आणि कृष्णा एंटरप्राइजेस त्यांनी देखील 2 मॅचेस जिंकलेत. हा बॉल फुल टॉस डाव्या एसटीवरचा फुल टॉस होता. फलंदाजाला फायदा तर घेता आला नाहीये परंतु धाव मिळाली आहे त्या ठिकाणी आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. म्हणजे 1+1 2 धावा एकंदरीत त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 58 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 58 रन्स ऑन दी बोर्ड नाव. विशाल आला गोलंदाजी करण्यासाठी परंतु एका बाजूला विशाल काय फटके खेळतोय तो जितू. फुल टॉस आला स्विंग केला ऑन साइडला. भिंगडी शॉट
डोंगरावर देऊन मारलाय चेंडूला, सिक्सर. इज ऑन 49. 49. आतंका दुसरा नाम जीतूबाई. धनाजी वालेकर यांच्याकडनं 1000 अर्ध शतकासाठी आणि राजू पाटील यांच्याकडनं 500. 49 वर आता जाऊन पोहोचलाय. एक धाव 1500 रुपयांची. पुढचा बॉल आणि इथे बॉल हवेत फिल्डर चेंडूच्या खाली नाही पोहोचले आणि याच बरोबर या स्पर्धेतील जीतूचं पहिलं आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. बॅट वर करायचे, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. शेर कभी बुडा नाही होता, टायगर अभी जिंदा है. काय बॅटिंग केली आहे खरोखरच. 40+ क्रिकेटरनी ही स्पर्धा गाजवली आहे आणि यावरून कळून येतो की पायगावचा जो सुवर्ण काळ असेल ना, तेव्हाचा हा जो यंग जनरेशन जेव्हा हे तरुण असतील तेव्हा पायगाव गावासाठी सुवर्ण काळ असेल. हो यावेळेला स्वीप करायचं होतं आणि तसंही काल आपल्याला गवळी सरांनी माहिती दिली की 1990 ते 2000 पर्यंत भिवंडी तालुक्यातील नंबर 1 संघ होता पायगाव. जसं की आता गोरसईकरांची दहशत आपल्याला बघायला मिळते, तशी दहशत त्यावेळेला होती आणि आज ते आपल्याला देखील कळतं. तेव्हाचे हे 40+ खेळाडू आज धूमधडाका लावलाय त्यांनी या स्पर्धेत, सर्वच 40+ क्रिकेटरने. 66 धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा खेचलाय बॉल, फुल अँड पॉवरफुल. आणखी एक सिक्सर येतोय. षटकारांचा व्यापारीच बनलाय सध्या बॅटर. षटकारांमध्ये डील करत असताना जीतू. सामना आपल्याला आता बघायला मिळतो. आजच्या रजनीमधील तिसरा सामना आणि येथे देखील असं वाटते की आता 90च्या दिशेनं 90च्या पुढे वाटचाल. 72 धावफलकावरती आहेत. 72 रन्स या ओव्हरमधील आता शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळेल आणि यानंतर आणखी एक षटक बाकी आहे. विशाल ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला चेंडू होता, अगदी यॉर्कले तो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला आणि तेथे मिळाली एक धाव. बघा एकही विकेट आतापर्यंत घेता आलेली नाहीये. काय पार्टनरशिप पाहायला मिळाली, चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळते. आदरणीय किशोर भालेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि चंदू मुकादम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आतिश भालेकर यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभस्य या ठिकाणी हे सर्व सन्मान संपन्न करायचे. उपस्थित सध्या मान्यवर कक्षामध्ये आदरणीय चंदू मुकादम उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आतिश भालेकर यांच्या शुभस्य हा सन्मान केला जाईल. आपण पाहतायत एकता प्रीमियर लीग, एकता अखंडता खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येथे उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील आपण करत आहोत. आणि इथे सन्मान होतोय, परंतु गोलंदाजांना कोणताही सन्मान आज मिळणार नाहीये, कारण समोर आहे जीतू गवळी. षटकार आलाय अमोलच्या विरुद्ध. त्यानंतर किशोर भालेकर यांना देखील सन्मानित केलं जाईल. जो नितीनचा होता 64 ना, त्यांना आता ब्रेक केलाय का? नाही, आतापर्यंत 64 झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या स्कोरच्या बरोबरीमध्ये आलेच जीतू. बघू आता त्यांच्या रेकॉर्डला आता ब्रेक केलं जाणार का? स्पर्धेमधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जीतूच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळेल का? फोन 79 धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 79 रन्स.
अमोल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ हो यावेळेला खूपच जास्त बाहेर चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. जितू आणि पोलार्ड. पोलार्ड आतापर्यंत फक्त 5च चेंडू खेळलाय आणि 80 धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळते. 8 रन पार्टनरशिप. फ्रीटचा बॉल. ओ फ्रीट बॉल होता यावेळेला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय डॉट बॉल. अमोल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न सामना करेल. जीतू यावेळेला लिडिंग एज. हवे त्या बॉल स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडस कठीण झेल होतं आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला फलंदाजांनी. 2 धावा बघता बघता पूर्ण देखील होत आहेत. चला, कृष्णा एंटरप्राइजेस आणि प्रवीण पॅन्थर्स टॉस करीत आपण रेडी राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आणि 82 धावा सध्या धाव फलकावरती लागलेत. अजून या डावामधील 3 चेंडू बाकी आहेत. हायस्ट टीम टोटल नितीन 11च्याच माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती, जेथे 100 धावा धावफलकावरती त्यांनी काल जोडल्या होत्या सनम कुमार टायगर्सच्या विरुद्ध. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सोडून दिला बॉल, सोडून दिला. अगदी योग्य लाईन त्या ठिकाणी बघायला मिळते. लेन देखील चांगली होती अमोलची आणि हा आलाय डॉट बॉल. आणि आता आपण पाहतो की 66 वरती नाबाद खेळतोय सध्या जीतू. म्हणजे आता हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा देखील रेकॉर्ड आता ब्रेक केला तो नितीनचा. नितीननं बनवल्या होत्या 64, जीतू खेळतोय 66 वर आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत. यावेळेला लोबो फुल टॉस. इथे बॉल हवेत आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि आता धावबाची संधी आहे. हो आता टीम एम्पायरची मदत घेतली आहे. सुरुवातीला मला वाटतं की बॉल क्लिक झाला होता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, तर लागला नाहीये आणि आता चेक केलं जाईल. नेमक्या 2 धावा आहेत की बॅटर आउट आहे. नाही, सुरुवातीला बॉल कलेक्ट झाला नव्हता, त्याच्यानंतर बॉल कलेक्ट झालाय आणि तेव्हा मला वाटतं बॅटर सेफ. पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल कलेक्ट करता आला नव्हता, तेव्हा जितून जवळजवळ सरेंडर केलं होतं, परंतु बॉल जसा त्याच्या हातातून सुटला पुन्हा त्यानं धाव कंप्लीट करण्याचा निर्णय घेतला आणि तो अखेर पोहोचला तिथे. 84 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. 68 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्यात. 84 धावा धावफलकावरती आहेत आणि यावेळेला मात्र आलाय मोठा फटका आणि या फटक्यानं दिलाय नितीन 11 संघाला चटका. धावा झाल्या धावफलकावरती परफेक्ट 90. 91चं टार्गेट आणि वैयक्तिक धावा बनवल्या जीतून 74. एकदा जोरदार टाळ वाजवा. जीतूचा डाव तुम्हाला आवडला असेल तर विध्वंसक वादळी खेळी. जणू का एक वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं आणि ते शेवटपर्यंत मात्र थांबवता आलं नाही. नितीन 11 संघाला 90 धावा बनवल्या, त्यामध्ये 74 धावा नाबाद आणि 6 धावांचं योगदान पोलार्डच्या माध्यमातून. तर जाऊया पुढील सामन्याचा टॉस करूया, जेथे कृष्णा एंटरप्राइजेस वर्सेस प्रवीण पॅन्थर्स. तर टॉस आपण करणार आहोत. सुरगरीच्या धनंजय गवळी टॉस बॉक्स आपण पाहतोय. फोर्टिवलचे सहसचिव जगदीश म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते पण हा टॉस इथे संपन्न करणार आहोत.
पुढील सामना आपण पाहणार तर कृष्णा इंडिया बजेट ज्या संघाने या 2 सामने जिंकले आहेत आणि टॉस देखील आज या संघाने जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. विपक्ष प्रवीण पॅन्थर्स त्या संघाने देखील 2 सामने जिंकले आहेत. ग्रुप ए मधील आपण जर बघितलं तर ग्रुप ए मधील दोन्ही या टॉपवर असणारे दोन्ही संघ पाहायला मिळतात. कारण दोन्ही संघाने 2-2 सामने खेळलेले होते काल आणि दोन्ही सामने या दोन्ही संघाने जिंकलेले आहेत. टेबल एचा जर विचार केला तर टेबल ए मध्ये ग्रुप ए मध्ये टॉपला हे 2 संघ पाहायला मिळतात. प्रवीण पॅन्थर्स आणि कृष्णा इंडिया बजेट्स आणि 2 संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप बी मध्ये अंश 11 संघ 2 विजयांसह टेबल टॉपवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाने 90 धावा धावपलेवर कुठून काढले आहेत. जितू गवळीच्या अर्धशतकाच्या जोरावर आणि 91 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 18.20च्या सरासरीने प्रतिषटकामागे इथे धावा इथे जोडावे लागतील. हा सामना जर नितीन इलेव्हन संघाला जिंकायचा असेल तर. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले सीमा बा टिट फॉर टॅट जशात तसे उत्तर षटकार. धनाजी भालेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जर नितीन गवळी यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर. पहिल्या डावामध्ये जितू गवळीचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. नितीन गवळीचं अर्धशतक पाहायला मिळेल का. या अगोदर अर्धशतक त्यांनी झळकवलेलं आहे. पहिलं अर्धशतक एक तर प्रीमियर लीग स्पर्धेमधील त्याचं पाहायला मिळालं आहे आणि दुसरं अर्धशतक आज जितू गवळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र बैठक शॉट स्लिपिंग शॉट चेंडू निघून जातो लॉंग लेग रिझनकडे निघून गेलेला आहे सीमा बार चौकार. यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लीग रिझनमध्ये एक सिंगल रन्सपर्यंत पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली ते 11वर. आव्हान ठेवले गेले ते आपण बघतोय 91 धावांचा 91 इज द टार्गेट. 18.20च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा इथून कोडून काढावे लागतील नितीन इलेव्हन संघाला. यामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील नितीन इलेव्हन संघाच्या नावे 100 धावा त्यांनी कालच्या दिवसामध्ये पूर्ण केल्या होत्या. इथे 20 सेकंद हा चेंडू खेळलेला आहे. लॉंग रिझनमध्ये या क्षेत्ररक्षक सज्ज आहे. इथे देखील एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना सिंगलपेक्षा अधिक नाही. हो यावेळी मात्र फुलटा चेंडू होता. बाल बाल बचे असं देखील म्हणावं लागेल कारण सुदैव फलंदाजाचं कारण एष्ट्यानं जाऊन चेंडू धडकलेला नाही आणि इथे देखील फक्त एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण बायचा इशारा पंजर घेऊन येतो. आव्हानच्या रूपाने धावपळीमध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 13. या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम या अगोदर 54 धावून जातो. तो विक्रम देखील पहिल्या डावामध्ये मोडीत निघालेला आहे. ज्यावेळेला मात्र पॉइंट रिझनमध्ये झेल ड्रॉप जीवदान मिळतो फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक धाव देखील कंप्लीट करताना. तर अशा प्रकारे या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नितीन इलेव्हन संघाची धावसंख्या 91 या लक्ष्याचं पाठ्य करताना धावपलेकडे पाहायला मिळते ती या 14 धावा. स्वयंभू युवा प्रतिष्ठान आपण पाहतोय ज्या संघाने विक्रम प्रस्थापित केलेले आहे कारण भागीदारीचा विक्रम या अगोदर 54 धावांचा विक्रम नितीन इलेव्हन संघाचे फलंदाजाच्या नावे होता. तो विक्रम जितू गवळी आणि पोलार्ड यांनी मोडीत काढलेला आहे आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम या अगोदर 64 धावांचा जो नितीन गवळी याच्या नावे होता तो विक्रम देखील जितू गवळी यांनी या सामन्यामध्ये मोडीत काढलेला आहे. नवीन विक्रम आपण पाहतो नाबाद 74 धावा आणि दुसरा अर्धशतक देखील
या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पिवनचं पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14. नितीन 11 संघ आपण पाहतोय या दुसऱ्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना कुंदन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. कुंदन दूरच्या टोकाकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पिटूचं दुसरं षटक जे जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेले आहे. हो यावेळी मात्र का कटरचा वापर झेल देखील तिथे ड्रॉप केला जातोय. चांगला चेंडू हाताळताना कुंदन पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर कुंदन यांनी नक्कीच बंधन घातलं होतं फलंदाजासाठी. झेल देखील ड्रॉप केला जातोय एस्ट्रेशाकडून. जीवदान मिळतंय फलंदाजांना आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स देखील पूर्ण करतात. संघाची धावसंख्या पोहोचलेली ते 15वर. 91 लक्षाचा पाठलाग नितीन 11 संघ करताना आपण पाहतोय. नितीन 11 संघाने या अगोदर 2 सामने केलेले आहेत. एक विजय, एक पराभव कालच्या दिवसामध्ये त्यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हो यावेळेला मात्र रुपी कट चेंडू निघून जातो या फांडलेक रिझनकडे. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज कंप्लीट करताना. सिंगलपेक्षा अधिक नाही, धावसंख्या 16. स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाने काल एक सामना खेळला होता. त्या सामन्यामध्ये या संघाने विजय संपादन केलेला आहे. तर काल नितीन 11 संघाने 2 सामने केलेले आहेत. एक विजय, एक पराभव त्यांचा पाहायला मिळाला होता. हो यावेळी मात्र लॉप केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल वार्ड ऑफ लॉंग ऑन रिझन मधून सीमा बार चौकार. धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 नितीन 11 संघाची पोहोचते ती 20 वर. कुंदन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. हो समोर केलेल्या चेंडूला स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला गेलेला होता. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला डॉट चेंडू या डावामध्ये पाहायला मिळतोय. दुसरे षटक इथे मात्र हाताळताना गोलंदाज कुंदन पाहायला मिळतोय. यावेळी पिकअप शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू निघून गेलेला आहे सीमा पार. स्क्वेअर ग्रीजन मधून हा चौकार. चौकाने संघाची धावसंख्या 24. चांगली फलंदाजी करताना नितीन 11 संघ देखील पाहायला मिळतो या डावामध्ये. हो समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचली ते 25 वर. 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 2 षटक समाप्तीनंतर बिनबाद 25. 91 या लक्षाचा पाठलाग करताना नितीन 11 संघ. इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये 66 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बरोबर 22च्या सरासरीने आता मात्र धावा इथून कुठून काढावी लागतील नितीन 11 संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. पॉवरप्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेले आहेत. यावेळी मात्र या चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतोय नितीन 11 संघाला फलंदाज राजेशच्या रूपाने.
26. आपण सामना बघूया स्वयंभू युवा प्रतिष्ठान विपक्ष नितीन इलेव्हन या दोन संघामध्ये 91 या लक्ष्याचं पाठलाग करताना नितीन इलेव्हन संघ सध्या आपण पाहत आहोत दुसऱ्या डावामध्ये. मनोज बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर मनोज याचा सामना करू फलंदाज नितीन. हो हो फुल टॉच आणि फुल टॉच फुल टोल उचललं चेंडू सीमा पार. जसा चेंडू तसा समाचार षटकार. नाही असा चेंडू दिला तर तो बाहेरच पाहायला मिळेल आणि तेच चित्र इथे पाहायला मिळतोय. अगदी कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 वेगाने देखील वाढताना पाहायला मिळत आहे. पोहोचलेले ते 32 वर 32. हो इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाल्याने हा या झेल इथे ड्रॉप केला जातोय. कव्हर इजामध्ये रनआउटची संधी आहे. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना मध्ये त्या आकाश या बाद होते बाद होण्याची संधी निर्माण झाली होती नितीनची. मध्ये नितीन वाचतोय आकाश बाद होताना पाहायला मिळतोय. नितीन अगवली खेळपट्टीवर तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत देखील असणार आहेत. न्यू बॅटर राहुल नॉस्ट्रिकला पाहायला मिळतोय. ओ हो 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 फटक्यामध्ये वजन धाव मिळेल पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. जितूच्या या खेळीचं प्रत्युत्तर देताना आपण बघतो नितीन या इनिंगमध्ये या षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि षटकारांनी संघाची धावसंख्या देखील वाढताना पोहोचलेली ते 39 वर 39. 13 चेंडूचा खेळ शेष आहे. 13 चेंडू मध्ये अजून इथून 52 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक मोठा फाटका गॅप मोठा नाही धावांचा टोटा चेंडू निघून जाते सीमा पार गॅप मधून हा चौकार. इथून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही या 48 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 24च्या सरासरी प्रति षटकामागे इथून धावा कुठून काढावी लागतील नितीन संघाला. आणि पूर्णपणे आता मदार नितीन गवळी याच्यावर येऊन ठेवलेले आहे. सेंटर बाय अट्रॅक्शन आपण जर बघितलं तर नितीन गवळी ठरतोय. जोपर्यंत नितीन गवळी या खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नितीन इलेव्हन संघाच्या विजयाच्या अशा पल्लवीत देखील असणार आहेत. पूर्णपणे मदर आता नितीन गवळी याच्यावर असणार आहे. यावेळी सामन्याकडे फलंदाज राहुल नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. हो क्लीन बॉल दांडी गोल राहुल याची दांडी गोल होताना पाहायला मिळते.
सचिन मडवी यांना विनंती असलेली आपण कॉमेडी बॉक्सशी संपर्क करायचा आहे. नवीन फलंदाज अमोल मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. ज्यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला चेंडू जातो, डायरेक्ट हिट आणि काम फिट. इथं मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना अमोलला आल्या पावली माघारी परतताना. दशरथ पाटील सर जर असते ते 1.5 दिवसाचा गणपती म्हणाले असते आणि आमचे मोहन भोईर सर जर असते तर दादा आला कसा ना गेला कसा असे म्हणाले असते. आल्या पावली माघारी परतताना आपण अमोल हा फलंदाज पाहतोय. दोन चेंडूमध्ये 2 विकेट, एक वैयक्तिक यश आणि एक सांघिक यश पाहायला मिळतोय. हो 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 हो, पुल पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू जातोय सीमाशेवर गोल षटकार. चेंडू अकाउंट टप्पा म्हणजे या चेंडूच्या आकाशाची गप्पा आणि या अगदी आकाशाची गप्पा करत चेंडूने सीमा पार पाहायला मिळतोय षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचलेली ती 49 वर आणि आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होताना. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 9 चेंडूमध्ये इथून अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 42 धावा, इक्वेशन अवघड आहे. मात्र ते सोपं करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. हा चेंडू अडवला गेलेला आहे या बेंडुकी रिजन मध्ये. 2 धाव फलंदाज कंप्लीट करताना 2 धावीने संघाची धावसंख्या देखील पुढे सरकताना पाहायला मिळते. 50 अप आपण बघतोय 51 धावा. 91 धावांचं मोठं लक्ष आपण पाहतोय. नितीन इलेवन संघासमोर. नितीन इलेवन संघाने खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील प्रस्थापित केलेला आहे. 5 षटकामध्ये तब्बल 100 धावा नक्कीच त्यांनी कुठून काढल्या होत्या आणि 101 धावांचं टार्गेट देखील स्पर्धी संघासमोर ठेवलं होतं. इथे वाईड चेंडू बीट झालेला एक्स्ट्रा 1+1 सॉरी एकच धाव घेतली गेली नाही, फक्त वाईड चेंडूने धाव इथे धावप्लेमध्ये जोडली जाते आणि संघाची धावसंख्या सिंगल पोचली ते 52 वर. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट चेकित करताना फलंदाजाला इथे मात्र गोलंदाज जितेश पाहतोय आणि दुसरा डॉट चेंडू या इनिंग मधील जितेश हाताळताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. आता लक्ष खूपच अवघड बनताना आपण बघतोय नितीन इलेवन संघासाठी, कारण इथून मोठे फटके जाता खेळावे लागतील आणि मोठे फटके खेळल्यानंतर देखील ते सातत्य दाखवावं लागेल. इथे फान खेळल्या चेंडूला फान एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडीशी मिसफील पाहायला मिळते, मात्र फक्त एकच धाव फलंदाज कंप्लीट करतायत. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेली आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 53 वर आणि आता मात्र समीकरण धावफलकावर पाहायला मिळते. नितीन इलेवन संघासमोर 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांची आवश्यकता आहे. मध्ये 6 षटकार जरी आले तरी मात्र नितीन इलेवन हा संघ हा सामना जिंकून शकणार नाही. मात्र अव्वांतर धावा किंवा वाईट नो चेंडू हाताळले गेले तर हा सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपू शकतोय, कारण नितीन इलेवन संघाकडून नितीन अजूनही खेळपट्टीवर आहे. वैयक्तिक 38 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय आणि 38 धावांचीच आवश्यकता आहे. 6 चेंडू 38 धावा हे समीकरण धावप्लेवर पाहायला मिळत आहे. अजित येतोय बॉलिंग ट्रॅकवर.
हो, पहिला पहिला आलाय आणि चेंडू शमाशा गेलाय हा षटकार. आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका केलेला होता की अकोट टप्प्याचा चेंडू आणि पुलचा फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वागत षटकाराने करताना नितीन गवळी पाहायला मिळतोय. 5 चेंडूने 32 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हान देता वारच्या रूपाने धावसंख्या स्कोरवर या सिंगलने पुढे सरकताना पाहायला मिळते ती 60 धावा. आणि अशा प्रकारचा आणखीन एक चेंडू जर हाताळला गेला तर हे लक्ष नक्कीच हासिल केलं जाऊ शकतं नितीन लेनो संघाकडून. कारण क्षमता आहे आपण बघतो नितीन गवळीकडे मोठे फटके खेळण्याची. आणि आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. हा चेंडू निघून जातोय लॉंग ऑफच्या वरून सीमा पार सलगचा दुसरा षटकार आणि अर्धशतक देखील पूर्ण करताना नितीन गवळी वैयक्तिक दुसरं अर्धशतक आणि या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक. बॅट उंचावचे आहे नितीन गवळी. हे आपण पाहू शकता टायगर अभि जिंदा आहे. आणि या नितीन गवळी यांनी अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल राजू पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील नितीन गवळी याला दिलं जाईल. या अगोदर जितू गवळी यांनी देखील अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि त्याच्यासाठी देखील हे पारितोषिक असणार आहे. 4 चेंडूंनी 25 धावांची आवश्यकता आहे. हो, समोर खेळलेला स्टँड अँड डिलिव्हर हँड हँडसम मात्र चेंडू अडवला गेलेला आहे. काय घडलंय पाहावं लागेल तिथे. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय या सीमारेषा लगत अडवला गेलेला आहे. आणि आता मात्र इक्वेशन अवघड होताना पाहायला मिळतंय कारण 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 3-25चं समीकरण आता मात्र सामना झुकताना आपण बघतो स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाच्या बाजूने. इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निघून जातोय सीमा पार चौकार. पण बघूया परवाच्या छायेत नितीन एलोना संघ कारण पाठपुढे जड आहे स्वयंभू प्रतिष्ठान या संघाचं. निर्धाव चेंडू विजयाच्या उंबाट्यावर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघ सध्या पाहायला मिळतोय. या षटकामधील हा अंतिम चेंडू या डावामधील देखील अखेरचा चेंडू पाहायला मिळतोय. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि एकूण 3 अर्धशतके या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मात्र चेंडू सीमाच्या बाहेर लॉंगच्या वरून मात्र सामना जिंकले स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघाने. अभिनंदन स्वयंभू युवा प्रतिष्ठान, अभिनंदन जितू गवळी आणि हाडलक हाडलक नितीन 11 हाडलक नितीन गवळी. जगदीश म्हात्रे साहेबांची रजा घेताना पुढील बॅचचे सहसचिव जे बहुमूल्य या उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद आम्ही या आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतोय. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे आपण होणार आहोत. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्याने या स्पर्धेमधील नो डाऊट दुसरं अर्धशतक झळकवलेलं आहे, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम ज्याने केलेला आहे. नाबाद 74 धावा, जितू गवळी आतंक दुसरा